श्री आणि जान्हवी मध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झालाय। तुमच्या मुलाचं मला माहित नाही, पण जान्हवीचा गैरसमज मात्र दूर झालाय। म्हणजे तुमचं घराणं काय ते कळलंय तिला। शशिकलाबाई, तुम्ही वयानं लहान आहात। लग्न दोन घरांचं असतं, पण हे भलतीकडेच चाललंय। मग जाऊ दे की, मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। अगं बाई, कुणाच्या? आपल्या मुलांच्या। माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न होता तेव्हा मी भीक मागायला आले तुमच्याकडे, पण तेव्हा मात्र तुम्ही अगदी नाकाने कांदे सोलत होता। आता का आला? आमच्या मुलाला झालेला त्रास आम्हाला बघवत नाहीये। आणि माझ्या मुलाला झालेला त्रास मी पाहिलाय, त्याचं काय? 2 दिवस तुमच्या आडमुठेपणामुळे माझा मुलगा तुरुंगात होता, त्याचं काय? मला मान्य आहे, पण हे दोन वेगळे विषय आहेत। वेगळे कसे? वेगळे कसे ते? हो, शेवटी आईचं मन आहे। माझ्या मुलाला त्रास होता तेव्हा माझा जीव तीळ तीळ तुटत होता त्याच्यासाठी, पण तुमच्या मनाला पाझर काही फुटत नव्हता। मी गयावया केली, हात जोडले, पाय धरले, पण तेव्हा मात्र माझ्या हातावर तुम्ही वाटाण्याच्या अक्षताच ठेवल्यात। मग आता का? पिंट्यानं केलेला अपराध? खबरदार, खबरदार, माझ्या पिंट्याबद्दल एखादाही वाकडा शब्द काढला तर। त्याने हे सगळं पैशासाठी केलेलं नाहीये, तर तुमच्या मुलाचा जीव वाचवावा म्हणून केलेलं आहे। आणि त्याला तुम्ही हे फळ देता? अरे मूर्ख आहे माझा मुलगा, मूर्ख आहे पिंट्या। पण बहिणीचं सुख विकण्या इतका नीच नाहीये तो। बहीण म्हणजे जीव की प्राण आहे त्याचा। तो घाबरला ना म्हणून असा वागला, पण हेतू काय होता हो त्याचा? बहिणीच्या नवऱ्याचा जीव वाचवायचा, हाच ना? जे झालं ते झालं। झालं ते कसं झालं? मी माफी मागते तुमची। त्याने माझ्या मुलाने तुरुंगात घालवलेले 2 दिवस परत येणार आहेत का? परत काहीच येत नसतं। तसंच आता तुमची सूनही परत येणार नाहीये। असं नका म्हणू। मी काहीच म्हणत नाहीये, असं जानूच म्हणते। हे बघा, आम्ही बोलतो जान्हवीशी। तिला तुमच्याशी बोलायचंच नाहीये। आहे कुठं ती? विचारा फोन करून। हे पहा शशिकलाबाई, असं वागून कुणाचंही भलं होणार नाहीये। माझ्या मुलाविरुद्ध केलेली तक्रार तुम्ही मागे घेणार आहात का? तो तत्वांचा प्रश्न आहे। कसली तत्व? हो, मुलांच्या संसाराची राख रांगोळी झाली तरी तत्व कसली कुरवाळत बसता तुम्ही? तुम्हाला कळणार नाही ते। मला कळून घ्यायचंच नाहीये। मला फक्त एवढंच कळतं की मी आई आहे आणि माझा मुलगा निर्दोष आहे। तुम्ही पिंट्याच्या विरोधातली तक्रार मागे घ्या, मग जान्हवी पण डिवोर्स बद्दल पुनर्विचार करेल। हे जान्हवीचं मत आहे। तिचा भाऊ मोकळा झाल्याखेरीज तिला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाहीये। इकडे तुम्ही तुमची तक्रार मागे घ्या, तिकडे तुम्हाला तिचा फोन येईल। तुम्ही ब्लॅकमेलिंग करताय। तुम्हाला जे काही समजायचंय ना ते समजा तुम्ही। म्हणजे भावासाठी जान्हवी नवऱ्याला सोडायला तयार आहे? तुम्हाला कळतंय ना ते? आई, चल ना बता। विचार करा। जानूने सांगितलंय, तुम्हाला तर माहित आहे, तिनंच तिच्या भावाला बेलवर सोडून आणलं। तिचा भाऊ निर्दोष आहे, त्याला सोडा। आणि तुमची सून्या, तुमच्या मुलाचाही संसार होईल आणि माझ्या मुलावरचंही बालन दूर होईल। यात सगळ्यांचंच हित आहे। माझ्या तत्वांना कोणी चॅलेंज केलं तर मी माघार घेत नाही। तुमच्या धमक्यांना मी भीत नाही। अशी भावनिक धमकी देऊन तुम्ही तुमचा हेतू साध्य कराल असं तुम्हाला वाटत असेल तर चुकता आहात तुम्ही। मला माझी सून हवी होती, माझ्या नातवाचा संसार हवा होता। त्यासाठी माझा मान बाजूला ठेवून मी तुमच्या दारात आलीये, पण असं धमकी तंत्र वापरून तिनं आमची सगळी दारं बंद केलेली आहेत। आता आपल्यात बोलणं होणार नाही। पिंट्याचं असो किंवा श्री आणि जान्हवीचं असो, निर्णय कोर्टात होईल। चल नर्मदा।
आईजी मला कळलंय. मी माझ्या परीनं थांबवण्याचा प्रयत्न केला श्री. आईजी पण काय गरज होती? गरज होती बाळा. तू सुखी तर आम्ही सुखी. अगं पण तू काय साधलंस आणि या सगळ्यात तुला त्रास झाला असता म्हणजे? यापेक्षा अजून काय होणार आहे? हद्द झाली या वागण्याची. सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे हे. तुम्ही हे करा तर हे होईल. आज त्या पिंट्याने तोंडाला काळं फासलंय, उद्या आणखीन काय करेल? आणि आपण हातावर हात धरून गप्प बसायचं का? तर जान्हवीच्या भावाला काही केलं तर ती आपल्याला धमकी देईल डिवोर्सची. या वागण्याला काही अर्थच नाहीये ना श्री. हे जरा अतिच होतंय. पण हे खरंच जान्हवीचं म्हणणं आहे का? जोपर्यंत ती आपल्याशी बोलत नाही किंवा तिचं वेगळं काही म्हणणं आहे असं ती आपल्याला सांगत नाही, तोपर्यंत हेच तिचं म्हणणं आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही. आणि ती कशी वागतीये बघ ना. बाबांकडे गेली, पिंट्याला बेलवर सोडवलं, आपल्याशी सुद्धा कुणाशी धडनीट बोलत नाहीये. या वागण्याचा आपण काय अर्थ लावायचा? नाही, पण हे सगळं तिची आई म्हणाली आहे. म्हणजे तिच्या आईचं म्हणणं आहे किंवा त्यांचं इंटरप्रिटेशन असेल हे. पण जान्हवी आली समोर, बोलली आपल्याशी. बोलेल कधी? मुळातच मला असं वाटतं ती तिच्या आईच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारत असेल. तिच्यामध्ये हिम्मत नसेल आपल्याशी बोलायची, म्हणून आईच्या आडून आपल्यापर्यंत पोहोचवते हे सगळं. मला जान्हवीशी बोललं पाहिजे. त्यासाठीच मी गेले होते श्री. पण ना ती मला भेटली ना तिनं माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. बरं, हे सगळं सोडून दे श्री. तुला काय करायचंय, तुला काय वाटतंय ते सांग. मला काय हे सगळं जान्हवीचं म्हणणं असेल असं मला तरी वाटत नाहीये. एक क्षण आपण गृहीत धरलं की हे तिचं म्हणणं आहे तर मग काय, मग आईजीचं जे म्हणणं आहे तेच माझंही म्हणणं असेल. आणि तिच्या या सगळ्या धमक्यांना, ब्लॅकमेलिंगला मी शरण जाणार नाहीये. आणि मग मी तिनं नोटीस द्यायची वाट नाही बघणार. मीच तिला डिवोर्स देईन. माझं बाई एवढंच म्हणणं आहे की आता फक्त पिंट्याला सोडवा, बाकी मला दुसरं काही म्हणायचं नाहीये. जानू त्यांचीच सून आहे, आमचा तिच्यावर काही हक्क नाहीये. तिला सुखाने नांदू द्या. मी म्हटलं ना जावई बापूंना, म्हटलं अहो तिला 4 दिवस आमच्याकडे आरामासाठी पाठवा ना. सगळी भांडणं काय एकाच वेळेला तुम्ही उकरून काढणार आहात का? जरा डोकी शांत झाली की मग शांतपणे बोलता येतं ना. आणि आम्ही काही जानूला कायमची आमच्या घरात ठेवून घेणार नाही आहोत. तुमची परवानगी असेल तर 4 दिवस, आणि नसेलच अगदी तर निदान 2 दिवस तरी आमच्याकडे राहू द्या ना. बरं बरं, आपण सगळ्यांनीच हा विषय आता जरा काही दिवस बंद ठेवूया. बरं जानू, मी तुझ्यासाठी छान छान पुस्तकं आणून ठेवलेत बरं का, दाखवतो मग तुला. अहो त्या निंबाळकर वहिनी सांगत होत्या गर्भसंस्काराचे इथेच बाजूच्या चाळीमध्ये कुठेतरी क्लासेस चालतात म्हणून. आपण घालूया नाहीचं नाव. आई अगं मी आमच्या घराच्या जवळपास कुठे असेल तर बघते ना, म्हणजे इथलं मला खूप लांब पडेल. राहू दे ना आता. आल्या आल्या नवीन भांडण नको, नंतर बोल. एकदा भेटा तुम्ही आता शांतपणे आणि खरं काय ते सांगूनच टाक. चांगल्या वातावरणात ही बातमी सांगण्यापेक्षा या बातमीने वातावरण चांगलं झालं तर बरं होईल. तसं काही झालं ना तर तुझ्या आजी सासू म्हणतील की आम्हाला ब्लॅकमेल करून पिंट्याला सोडवलं असं. नको नको,
त्यापेक्षा हे म्हणतायत ना, फोनवर बोलण्यापेक्षा त्यांना भेटून बोलतो. त्यांना सांग तू हे सगळं असं असं आहे. तेव्हा बाळाच्या मामाने तुरुंगात राहणं बरोबर आहे का? तुझी आजी सासू महाखवीस, ती काही ऐकायची नाही. पण तू जरा राहा शांतपणे 2 दिवस. हवं तर बाहेर जा, भेट जावई बापूंना आणि त्यांना सांग सगळं. आणि मग खुशाल जा तुझ्या सासरी. आणि आता झालंय काय, तुला आराम पडावा म्हणून डॉक्टरांनी सांगितलं. आणि मीच पचकले तिला 4 दिवस माहेरी राहू द्या म्हणून. आणि वाईटपणा सगळा मलाच आला ना. म्हणजे तुला 4 दिवस माहेरी राहू द्या असं मी म्हटलं, मला नाही वाटत ह्याच्यात माझी काही चूक आहे म्हणून. आणि ते पण तू सांगितलं जानू म्हणून. नाही तर मी कशाला मध्ये पडू? तर त्यांच्यासाठी वाईट कोण? मीच ना. असू दे, चल जरा सामान सुमान भरून घेतो नाही का. हो येताय तुम्ही? चल जरा पाय मोकळे होतील तेवढेच. येतो ग बाळा. पांडुरंगा. हो बस तू आलो आम्ही. आय एम सॉरी. कशाबद्दल? मी चिडलो. मीही चिडले. आय एम सॉरी. हे सगळं काय आहे? आई म्हणाली तेच. तुझी आई म्हणाली ते हवंय तुला? आत्ता तरी असंच वाटतंय. पुढे काय? बघू पुढचं पुढे. Are you serious? हो. You mean it? Every word. I can't believe this. सॉरी, पण ते खरं आहे सगळं. मीच तसं आईला सांगितलं होतं. तिनं फक्त माझा निरोप दिला. तुला कळतंय तू काय करतेस? पूर्ण. प्रेम होतं ना? प्रायोरिटीज बदलतात. Are you sure? या बाबतीत हो.
ॲज यू विश. थँक्स. I have nothing to say. स्पेस दिली तर सगळं ठीक होईल. तुला पण थोडी स्पेस हवीच आहे ना. तुला हवी ती स्पेस मी देईन तुला. थँक्यू. बाय. गुड बाय. किती रडशील, नको ना ग रडूस. रडू नको तर काय करू सरे. ज्याची भीती वाटत होती ना तेच घडतंय ग. या घराला संसार मोडण्याचा जो शाप मिळाला ना तो पुन्हा एकदा खरा होताना दिसतोय. खरंच भीती वाटते सरे. ताई, मला अजूनही कुठेतरी वाटतंय असं नाही होणार. काय नाही होणार सरे. अगं ह्या दोघांची भाषा ऐकतेस ना तू आता. या घराच्या भिंती आणखी किती संसार मोडलेले बघणार आहेत कोणाच ठाऊ. ताई प्लीज, सारखं सारखं असं नको बोलूस. वास्तू तथास्तू म्हणत असते ग. मला काय आनंद होतो का हे बोलताना सरे. अगं सगळं उत्तम चाललं असतं तर कशाला म्हटलं असतं मी असं. पण आता हे सगळं ज्या पद्धतीने चाललंय ना ते चांगलं नाहीये. हा दुरावा, हा विसंवाद, हा बरा नाहीये सरे. नवरा बायको तर भांडणं नेहमीच होतात. पण कुठलं भांडण तात्पुरतं आहे आणि कुठला वाद विकोपाला जातो हे कळतं ग आपल्याला. श्री आणि जान्हवी मधली तेढ बरी नाहीये. पण म्हणजे आता काहीच होऊ शकत नाही असं वाटतंय. आपल्या हातात तरी काहीच नाहीये. का काही नाहीये? अगं आता त्यांना एकत्र राहायचंय की नाही हे आपण कसं ठरवणार सरे. आपण सांगूया, बोलूया. कुणाला सांगूया सरे, कोणाशी बोलूया आणि कोण ऐकतंय आपलं. श्री तर आपलाच मुलगा आहे. किती हट्टी आहे हे चांगलं ओळखतो आपण. त्यात आईंची तब्येत ही अशी. आपण एरवी कधी त्यांच्या शब्दाबाहेर नव्हतो. आता तर प्रश्नच नाही. आणि जान्हवी ती कधी या घरची झाली होती की नाही असाच प्रश्न पडतो हल्ली मला. हे मात्र खरंय. सगळं संपल्यासारखं वाटतंय. काही मार्गच दिसत नाहीये. आला दिवस पुढे ढकलायचा बस. दुसरं काहीच नाही आपल्या हातात. बस एवढंच. काय ग, आज बघा ना किती प्रसन्न दिसतंय सगळं. माझी बाय किती प्रसन्न दिसते, छान दिसते अगदी. काय ग, कशामुळे? अगं कशाही मुळे का असे ना, पण जानू आज छान दिसते एवढं मात्र नक्की. कशामुळे म्हणजे काय म्हणताय? दिवस गेलेल्या मुली छानच दिसतात. आता तुम्हाला वाटेल की मी पुन्हा बोलतेय म्हणून. खरं सांगते, सासरची कटकट नाहीये. अहो 6 सासवांशी जुळवून घेणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाहीये ती. अहो एक सुद्धा झेपत नाही एखादीला. आई, असं काही नाहीये. अगं मला काहीच जुळवून घ्यावं लागत नाही.
खरं तर त्या सगळ्या जणींना या हे असं असतं हिचं. अगं मी तुझ्या बाजूने बोलते, तुझं कौतुक करते, पण तू आपली त्यांचीच बाजू घेतेस. त्यांनी कितीही जोराने जरी तुला मारलं ना तरी तू त्यांचंच कौतुक करशील.